या महाराष्ट्राला घडवण्यामागं जर अधिकार कोणाचा असेल, कार्य जर कोणाचा असेल, फक्त सच्चिदानंद श्रीपाद बाबा. त्याच्यानंतर कितीतरी अधिकारी तयार झाले, कीर्तनकार तयार झाले, कितीतरी तयार झाले. आज मोजताच येणार नाही बाबा. आज माप लावायचं कामच नाही, अजिबात नाही. पण रिझल्ट काय? मला वाटतं श्रीपाद बाबा एकट्या तुकाराम बाबालाच कळले का? बाकीच्याला नाही कळत. का कळत नाही? अहो, इतका मूर्खपणाचा बाजार चाललाय का ज्या दिवशी बाबाची पुण्यतिथी त्या दिवशी दुसरीकडे पुण्यात येतात. हे शहाणे म्हणावं का नालायक म्हणावं का मूर्ख मी नेहमी सांगत असतो, तुकोबारायाचा आणि आपला संबंध फक्त शास्त्राने आलेला आहे. कशाने आलेला आहे? ज्ञानोबराय तुकोबराय नाथ महाराज. आणि त्या शास्त्राच्या माध्यमातून त्याने आपल्यावर कृपा केली. 100% ना करता येत नाही, आजही करता येत. बाबांपर्यंत विषय आला ही त्याच महात्म्यांची कृपा आहे, ज्ञानोबराय तुकोबरायांची. पण विशेष कार्य बाबांनी केलं, त्यांच्याच पाऊल ठेवू किंवा त्यांच्या कृपा आशीर्वादाने हा विषय आपल्यापर्यंत आला. मग आता चांगला बारक्याने विचार जर केला, ज्याला आत्मानुभूती पूर्णत्वाना आहे, कुठली अनुभूती? तो पूर्ण आत्म्यावरती, आत्मस्वरूपाशी एकरूप आहे. देह तादात्म्यातून डिलीट झालेला, आत्मस्थितीवरती आरूढ. कमीत कमी तो तरी गुरुच्या अधिष्ठानाला जाणील का नाही? तो तरी जाणील. मला सांगा, पंढरपूरला आळंदीला आपली काहीच मक्तेदारी नाही, तरी पंढरपूर आळंदी आली का गावचा सप्ताह असला तरी त्याला लात मारून तिकडं जातो का? का जातो? काय कारण? तिकडं काही भेटलंच नाही ना. कोणी काही सांगितलं का जातो? लोक जातात म्हणून मजा करा, एन्जॉय करा, का तिकडं जातो? मग मला सांगा, ज्याला ह्या नामातून, ह्या तत्वातून पूर्णपणे आत्मा अनुभूती आलेली आहे, ते आत्मा पूर्णपणे बोधावर रुढलेला आहे, तो पुण्यतिथीला घोटी सोडून पुढे जाणार होतो. आता मी तुम्हाला सांगतो, अज्ञानाचं जाऊ दे. आता काय झालं, तुम्ही तिकडे पाहिलं, तिकडे पाहिलं, तिलाचा दोष नाही, सगळा घोटाळा केला. आजही वारकरी संप्रदायामध्ये कॉमेडीच भ्रष्टाचार आहे. केलं नाही. कोण भ्रष्टाचार? आपल्याकडे नाही सांगत. पूर्ण महाराष्ट्रामध्ये जितका वारकरी संप्रदाय आहेत, तितक्या याच्यामध्ये सगळे मोठे कीर्तनकार, मोठे साधू, मोठे महाराज हेच भ्रष्टाचार आहे. तुमच्या कानावर येते असं सोशल मीडियाच्या द्वारे काही जगाच्या बाजारात चाललंय. आता मला सांगा, हे आत्मस्थितीवर म्हणावं का देहस्थितीवर म्हणावं? कुठली स्थिती म्हणता येईल याला? बरोबर आहे का? देहस्थिती जाऊन आत्मस्थिती जर प्राप्त होत नसेल तर आयुष्यभर गंदगोळ्या उगाळल्या. लाखोने काही नालायकांचे लाख साधक आहेत, पण ते नालायक आहेत. मी सांगतो तुम्हाला, साधक चांगले आहेत, साधक ठिकाणावर आहे. आजही तुम्हाला सांगतो, श्रीपाद बाबा त्या काळात सांगायचे, समाज सोन्याहून पिवळा आहे. आजही आहे, त्याबद्दल वाद नाही. आजही जितका पैशावाला घोटाळा करेल तुमचा गरीब नाही. मी तुम्हाला सांगतो, एक मार्केटिंगचं काम करायचं. मी तुम्हाला सांगतो महाराज, आताची गोष्ट, जितके पैसे माझे कामगारांनी बुडवले ना, तितके गरीब बेरोजगार नाही, 1 रुपया सुद्धा बुडवला नाही. तुम्हाला सांगतो, परवडण त्याला 50 लाख 1.5 लाख पगार, अशाने पैसे बुडवले. पण हातावर मोलमजूर करीत बिचारे न मागता आणून द्यायचे. बघा घोटाळा कसा आहे ना. आज जग वर्चस्वावरती बोललेले. आजही मार्केट फक्त ज्याची शर्टिंग आहे, जीन्स पॅन्ट आहे, 4 व्हीलर गाडी, वा वा वा, तो नालायक का असताना लोक त्याच्या मागे राहतील. आज एखाद्याच्या कीर्तनकाराच्या गळ्यामध्ये जर मंत्र्यांना हार घालला ना, तो नालायक असू द्या, लाखो लोक त्याच्या मागे जातील. पण एखादा तीड पार जीवाचं रान करून जरी तुम्हाला सांगत असेल, पण जर तो अस्तित्वाने जर छोटा असेल, त्याला जगात मार्केट नाही. त्या काळातच त्यांनी त्या अभंग लिहिलाय, धुंद झाला तुझा सगळं वर्णन आहे त्याच्यात. पाना
सगळं वर्णन आहे त्याच्यात. काय परिवर्तन आहे आज जगामध्ये, काय परिवर्तन आहे आज. म्हणून आपल्याला सावध होण्यासाठी सावध साधन दिलेलं आहे. आपण हुशार व्हायचं, आपण हुशार व्हायचं. आपण राजहंसाची पिल्लय. राजहंसाचं साधन आपल्याकडे दूध का दूध आणि पाणी का पाणी. एखादा हेलिकॉप्टर न येऊ द्या पण मागं लागायचं हो, साधज्ञानाच्या मागे लागायचं पण अज्ञानाच्या देखाव्यावरती बोलायचं नाही. याचा अर्थ तो देह आसक्तीवरती. कशावरती? साधूचं लक्षण सांगा. गुरुपद प्राप्त होणे म्हणजे महाराज एवढं सोपं नाही बरं. गुरुपदाला जाणं म्हणजे एवढं सोपं नाही. हल्ली आता कोणी अनुग्रह प्रबोध करायला लागलं, सगळा बावलटपणा झाला, ते जाऊ द्या, तो जाऊ द्या. पण गुरुपदाची असा विषय आहे ज्याला झोपायला धरतील पांघरायला आकाश. प्रारब्धामध्ये जे असेल तेच मिळेल तेच खावं. नखरे जर करत असेल तर समजून घ्यावं कुठंतरी गिर दिवस पडेल. हो, आणि गरीबाच्या घरातून जाऊन चटणी भाकर खाण्याची जर आपल्यात पात्रता असेल तरच आपण गुरु हवन घराच्या बाहेर पायी टाकावं. निघायचं नाही. गाई म्हशी घरी वळीत बस पण काशी करू नको. जगात लय पडले तुझ्यापासून काय अटकलं नाही. आणि मुंड्या मोडायचं काम तर अजिबात करतो. काय मिरची भाकर गरीबाचा बाबाचा तुम्ही इतिहास बघा. काय श्रीपाद बाबांचा मी डोळ्यानं पाहिलं नाही पण ऐकून आहे ना. तुम्ही इतिहास बघा ना. समोरच्याचं परिवर्तन बघून ते त्यांचं नियोजन करायचे. वास्तविक पाहता ते सुद्धा परिस्थितीने तुकोबारांसारखे स्वतःच गरीब होऊन घेतले होते व्यवहाराने. त्यांनी ठरवलं असं तर आज कितीची इस्टेट असेल त्याबद्दल माप नाही, किती कमवलं असं त्याचं माप नाही, मोजमाप करू शकत नाही. पण केलं का तसं नाही केलं. आज काय चाललं? हेच चालू. ज्याचा मोठा लावाजामा आम्ही त्याच्याच मागे पळू राहिलो. आज काय चाललंय जगामध्ये? मुद्दा सांगायचा एक आहे अभंग एकनाथ महाराजाचा. एकनाथ महाराजांनी आत्मस्थिती आणि देहस्थिती या दोन्ही स्थिती सांगा आणि या दोन्ही स्थितीला पोहोचण्यासाठी आपल्याला साधन दिलं. साधन श्रीपाद बाबाच्या कृपेनं आपल्यापर्यंत आलं. भलयमध्ये कोणी देव तो विषय महत्वाचा नाही. या महाराष्ट्र क्रांतीचे जनक सच्चिदानंद श्रीपाद बाबा आहे. याच्या पलीकडे कोणीच नाही. कृपा बाबांचे त्या बाबांच्या माध्यमातून आपल्याला आलं आणि त्या साधनावरती आरूढ झाल्याच्या नंतर फक्त अवस्था झाली, बोध झाला म्हणजे आपलं काम झालं. हा बाळवटपणा डिलीट करा डोक्यातून पहिला. अनुग्रह गेल्याच्या नंतर अवस्था होते, जीवनामध्ये आनंद प्राप्त होतो. पार काय करू जीव तोडून सोडतो पार काय करू. पण तेवढ्या पुरती स्थिती नाहीये. तो शुल्लक आहे, ती फक्त सुरुवात आहे. बरं बोध झाला म्हणजे आपलं परमार्थ झाला ते सुद्धा अजिबात नाही. बोध होऊ नये बरेचसे भोताड होऊन गेले, बधीर झाले. अरे बोध होणे काही माळा काढल्या बऱ्याच जणांनी. बोध होऊन का याचं कारण आहे जोपर्यंत आत्मस्थितीपर्यंत पोहोचत नाही, परिपूर्ण होत नाही तोपर्यंत मेळ बसत नाही. मग अनुग्रह प्रबोध होऊने फक्त मेळ बसत नाही तर इथं संत संगत आणि संत विचार सुद्धा गरजेचा. म्हणून तुम्ही इथं 7 दिवस इथं आला तर मला सांगून गेलो तुमचं भाग्य थोर नाहीये आणि तुम्ही सुद्धा सामान्य नाही. एवढं बाकी निश्चित काहीतरी तुमच्यामध्ये पावर प्राप्त झालेले, कृपा प्राप्त झालेले. नाही तर या धकाधकीच्या जीवनात एवढा वेळ घालून इथं आला म्हणजे काहीतरी तुकाराम बाबाच्या कृपेने तुम्हाला सापडलेले आहे. आणि ह्या स्थितीवरती ते पद म्हणतो ना, कोणी काही बी म्हणू द्या मग आता, कोणी काही बी कोणी काही म्हणू द्या मला सोयीताचा विचार करा. मग आता हा रिझल्ट कोणला येईल तर ज्याला परिपूर्ण आत्मस्थिती प्राप्त झाली. काय झाली? परिपूर्ण आत्मस्थिती प्राप्त झाली. देहाचे बंधनं गळाले, आत्मबोधावरती तो आरूढ झाला, आत्मनिवेदन भक्तीला तो पूर्णत्वाला गेला. त्याचा रिझल्ट काय होतो तर मी तुम्हाला सांगतो. तुकाराम महाराजांच्या जीवनातलं साधं सिंपल उदाहरण. एवढं काय अवघडात खोल घुसायचं काम नाही. तुकाराम बाबांनी जर स्वतःच्या मुलांसाठी जर काही खावं आणलं असेल, तुकाराम महाराजांनी वरच्या गेलीपासून खाली येईपर्यंत काहीच राहत नाही.
याच्या मागचं काय कारण होतं? जे मूल त्यांना दिसले ते त्यांचंच वाटायचं. आत्मबोधाचा रिझल्ट, आत्मस्थितीचा रिझल्ट जे मूल दिसेल ते त्यांनाच वाटायचं. स्वतःच्या पोटच्या पोरापर्यंत येऊसर काहीच वाटत नाही. सांगा आपल्याला काय वाटत असेल? आपली कुठली स्थिती असेल? आता ते जाऊ द्या, आपण सामान्य आपलं जाऊ द्या. पण ह्या जगामध्ये, ह्या महाराष्ट्रामध्ये जितके अधिकारी आहेत, जितके अधिकारी सांगतो मी, किती आत्मस्थितीवरती आहेत, हा पहिलं परीक्षण करा. हे बघा, अधिकारी म्हटलं त्याला सगळ्या बाजू वापरावा लागतात. पण कशासाठी? कुछ पाने के लिए कुछ खोना. वेळ प्रसंगी साधू संतांनी सुद्धा शिव्या घातल्या. तुकोबाराय सुद्धा म्हणतात ना ऐकती भटकीचे पुढं शिदळीचे. एकनाथ महाराज सुद्धा सांगतात काय माये गेली होती ज्याला शांती ब्रह्मपदे भूतासाठी हरी नाही बुकाशी. संत शिव्या देतील, संत मारतील, पण फक्त लेकराच्या हितासाठी, स्वार्थासाठी नाही. कशासाठी करतील? स्वार्थासाठी नाही. आपण सुद्धा करतो, पोरांना शिवाय देतो आणि ते द्यावा, दडपण द्यावा. का? वळण देणं हे गरजेचं आहे. याचा अर्थ त्याने वाईट बोलले म्हणजे त्यांच्यामध्ये ती आत्मस्थितीने असा विषयच नाही. का? फक्त जगाच्या कल्याणासाठी ते मार्ग अवलंबतात. सीधं निघत नसेल तर वाकडं करायचं, पण मार्ग अवलंबावायचा. मग आता मला सांगा, आत्मस्थितीवर किती आहे? तुम्हाला सर्व करायचा सोपं, एकदम अवघड, एकदम सोपं आहे, अवघडाचं काहीच काम नाही. ते म्हणतात ना, आपल्या जीवनाचा पेपर आपणच तपासायला पाहिजे, दुसरीकडे न्यायची काही गरज नाही, ओळखायची काही गरज नाही. जगात कसा जे जे अधिकारी आपल्याकडे सांगतो, जे जे अधिकारी पूर्णपणे आत्मबोधावरती जर असते ना, तर त्यांनी इथून वेगळी करत दुकान मांडलंच नसतं. काय बोललो मी? लक्षात घेतलं? परिपूर्ण ह्या बोधावरती जर आत्मबोधावर आलेला असताना तर कमीत कमी पुण्यतिथीच्या दिवशीला तरी ते इथं घोटीलाच आले असते. काय जे आरती त्यांना इथं येणं पटत नाही, इथं याला यायचं नाही, मग आता इथं जे ते येत नाही त्याला कारण त्यांची देहस्थिती म्हणावा का आत्मस्थिती? कुठली स्थिती? इथं न आणण्याला कारण कोण आहे? आत्मस्थिती. आणि परमार्थ कोणासाठी करायचं? आणि चाललंय कोणाचं? बरं व्यवहाराचं बघू द्या, पण परमार्थात सुद्धा असं. बरं तू न येत कोणासाठी येत नाही? तू नाराज कोणावर आहे? इकडं कोणी मालक आहे का? ही कोणाची मक्तेदारी आहे का? पंढरपूर कोणाची मक्तेदारी आहे का? आळंदी कोणाची मक्तेदारी आहे का? मग इथं न येण्याचं कारण काय? बरं मान पाहिजे असेल, अरे हा इतका मोठा इतका भाऊसागर आहे का इथं एकाला जर तारीख जर भेटली ना एखाद्या कीर्तनाची तर तो मेला तरी पुन्हा भेटणार नाही, एवढा मोठा हा भाऊसागर आहे. आणि भडव्या तुला 17 कीर्तनं देऊन तू अजून अध्यक्षच करीत असता, तर तू कशासाठी? मानासाठी, पानासाठी, लौकिकासाठी, कशासाठी? कशासाठी? याचा अर्थ तू आत्मस्थितीवर नाही, तू देहस्थितीवर आहे. आणि मग देहस्थितीवर असून तू जर मोठाही साधक असेल आणि तुला लाख तुझे शिष्य असेल, तू काम करत नाही, तत्व काम करतोय. मुळातच मी जरी गुरु झालो ना, मी काहीच कामाचं नाही, डबाच आहे. गुरु असो, त्याचा पोऱ्या असो, मी असो, माझा बाप असो, दोघं चौघं संघच असो, युट्यूब तिथून सगळ्यांचं नसवरच आहे. फक्त बंदूक पावर म्हणून गोळी रपसप लागते. काय पावर? फेकून खाडा लागत. हा, मग गुरु बळकट आहे म्हणून म्हणतात गुरु करावा बळकट, त्याचे धरावे मदगट. आणि त्याला प्रश्न 2, हा देव कोण आणि मी कोण? तुम्हाला असं वाटतं असं हे सगळं याच्यामुळे, अरे कोणामुळेच नाही, हे सगळं देव करणार आहे, हे सगळं तत्व करणार आहे, हे सगळं तत्व करून घेत आहे. फक्त आपल्याकडं पोहोचणारा हरी प्राप्तीशी उपाय धरावे. संतांचे पाय. त्या संतांना विसरायचं नाही, त्या संतांना विसरायचं नाही, त्या गुरुला विसरायचं नाही. मग आता चांगला विचार करा, या सगळ्या गोष्टीला कारण काय आहे? या सगळ्या गोष्टीला कारण काय आहे? चांगले अधिकारी सुद्धा का भ्रमामध्ये पडतात? ज्ञान झालेलं आहे, आत्मा बोधापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्नही करतो आहे, पण तरी तो देहस्थितीवरती येतोय, रिवस येतोय. कसा येतोय? रिवस येतोय. आणि रिवस आला का मग घोटाळा होतोय. आणि त्याचीच उपमा नाथ महाराजांनी अभंगाच्या दुसऱ्याच्या
आपण अशा महात्म्यांना उपमा दिली शांती ब्रह्म एकनाथ महाराजांनी. का उमजोनी झाकती डोळे आणि बळेची आदळे मोती मूर्ख. आता सांगा हा टोला नातवा ज्ञानाला मारला का अज्ञानाला? पहिला शब्द उमजोनी म्हणजे कळणं, उमजणं, कळणं, उमजणं. पण कळूनही मूर्खासारखा वागवतो, झाकापाक करीतो, न कळण्याचं सोंग घेतो. काय हो कळलंच नाही असा वागवतो म्हणजे तसाच विषय ना, त्याला मूर्ख मानले. मग आता आपण ठरवायचं मूर्खाच्या मागं जायचं का चांगल्याच्या मागं जायचं? ऐशियाचा पदर घरात घेणं येईल घरा. मग आता चांगला ना उपचार जरा उमजोनी झाकती डोळे आणि बळेची आंधळे. मग आता चांगला विचार जर केला, मग आता हे आत्मबोधावरती आत्मस्थितीवरती जो पूर्ण प्राप्त झाला, पूर्ण आरूढ झाला, तर त्याचा रिझल्ट त्याला येण्याचंही दुःख नाही, जगण्याचंही दुःख नाही, जाण्याचं सुद्धा दुःख नाही. कुठल्याच गोष्टीच्या जीवनामध्ये तो विचार करत नाही. माझं कसं होईल, माझ्या परिवार का, याला सगळ्या गोष्टीचा का? कारण त्याला माहिती आहे राजा परिस्थितीला नंतर कळालं का बाबा हा देह नश्वर आहे पण मी आत्मा आहे आणि मी आत्मा अविनाशी आहे. मी कुठल्या शस्त्राने कापल्या जाणार नाही, कुठल्या अग्नीने जाळल्या जाणार नाही. कोणी माझा नाश करायचा प्रयत्न केला तरी माझा नाश होणार नाही. नाश कोणाचा होणार आहे? तर या देहाचा होणार आहे, या शरीराच्या माती होणार आहे, या शरीराचा नाश होणार आहे, या आत्म्याचा होणार नाही. आणि म्हणून त्यांना आल्याचं सुख नाही आणि गेल्याचं सुख नाही. पण मूर्खपणाचं लक्षण